विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज। तर चंद्रपूर वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर अकोला अमरावती नागपूरला येलो अलर्ट। मुंबईच्या तापमानात मात्र मोठी घट। ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये भीषण पाणी टंचाई। पाणी आणायला गेलेला 14 वर्षीय मुलगा तळ गाठलेल्या विहिरीत पडला। विहिरीत दगडांमुळे मुलगा जखमी। जाहिरातींच्या घोटाळ्यामुळे एसटीचं नुकसान, तर कंत्राटदारानं 8 महिन्यांचं भाडं जमा केलं नसल्याचं समोर। एका प्रकरणात 9,50,00,000 घोटाळा झाल्याचंही उघड। 30 मार्च रोजी गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन। भाजपकडून आज मुंबईमध्ये एकदिवसीय कार्यशाळा। सर्व जिल्हाध्यक्ष आणि नेते या ठिकाणी उपस्थित राहणार। तर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण इथे मार्गदर्शन करणार। सीसीआयनं कापूस खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, तर सरकारी खरेदी बंद झाल्यामुळे कापसाचे दर आणखी पडण्याची शेतकऱ्यांना भीती। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी पैसे स्वीकारणारा व्यावसायिक उन्नाथन या अरुणाचल मलला अटक। बँकेतील 122 कोटींच्या अपहारातील 30 कोटी स्वीकारण्याचा त्याच्यावर आरोप। मुंबईतील इराणी कॅफे बेकरींना मुंबई वारसा संवर्धन समितीनं भेट देऊन त्यांना वारसा दर्जा द्यावा। राहुल नार्वेकरांची पत्राद्वारे मागणी।